दीराच्या घरातील भांडण मिटवायला गेली. जावेने दीरावर फेकलेला त्रिशूल थोरल्या जावेच्या कडेवरील चिमुकल्याला लागला. चिमुकल्याचा मृत्यू. पुढे काय घडले ते बघण्याआधी MT न्यूजला सबस्क्राईब करा. घटना आहे यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दौंड तालुक्यातील आंबेगाव पुनर्वसन या गावातील. घरात दीर आणि जावेचे भांडण सुरू झाले. या दोघांचे भांडण मिटवण्यासाठी मोठी जाऊबाई तिच्या 11 महिन्याच्या लहान मुलासह गेली, तर भांडण राहिले बाजूला आणि दीराने फेकलेला त्रिशूल 11 महिन्याच्या चिमुकल्याला असा लागला की त्याचा जागीच जीव गेला. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात पल्लवी नितीन मेंगावडे व नितीन अजिनाथ मेंगावडे या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 105, 238, 35 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना 10 जुलै रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास आंबेगाव पुनर्वसन गावात नितीन मेंगावडे यांच्या घरात घडली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 10 वाजता नितीन मेंगावडे व पल्लवी मेंगावडे या दोघांमध्ये राहत्या घरात भांडण सुरू झाले. तेव्हा हे भांडण सोडवण्यासाठी भाग्यश्री सचिन मेंगावडे या त्यांच्या 11 महिन्याचा मुलगा अवधूत याला कडेवर घेऊन गेल्या. तेव्हा पल्लवी मेंगावडे यांनी नितीन मेंगावडे याला हातातील त्रिशूल मारला. तो त्रिशूल भाग्यश्री यांच्या कडेवर असलेला त्यांचा लहान मुलगा अवधूत त्याच्या डोक्यात डाव्या बाजूला लागला आणि त्यामध्ये जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर तेथील रक्त व त्रिशूल आणि पुरावा नष्ट करण्याचा देखील प्रयत्न नितीन मेंगावडे व पल्लवी मेंगावडे या दोघांनी केला. त्यावरून पोलिसांनी वरील गुन्हा दाखल केला आहे.